पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ओबीसी आरक्षणासाठी एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली असून ओबीसी आरक्षण गेलं, माझी मनस्थिती बरोबर राहिलेली नाही असं म्हणत त्या तरुणाने शेतामध्ये जाऊन आयुष्य संपवलं। शेतामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेत या तरुणाने आत्महत्या केली आहे। ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यात घडली असून 4 बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेमुळे खळबळ उडाली असून ओबीसी आरक्षण गेलं असं मी समाजापासून ऐकत आलो होतो, त्यामुळे माझी मनस्थिती बरोबर राहिलेली नव्हती। माझ्या डोक्यात सतत तोच विचार चालू होता। आमच्या तरुण बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी माझ्या ओबीसी समाजासाठी माझे जीवन संपवून टाकतो अशी सुसाईड नोट लिहित या तरुणाने आत्महत्या केली। एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून कुमार नारायण आगाव असं आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव होते। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे येथे तो आपल्या कुटुंबियासोबत राहत होता। या तरुणाने शेतात जात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली। यावेळी त्याच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये ओबीसी आरक्षण गेल्यामुळे तो तणावात होता, तसेच सततच्या त्याच्या डोक्यात तोच विचार चालू होता आणि आमच्या तरुणांचे मोठे नुकसान झाले असल्याचे लिहित त्यांनी लिहिले होते। या प्रकरणी जिंतूरच्या बोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलीस सध्या तपास करत असून कुमार आगाव हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता। त्याला 4 बहिणी आहेत। त्याच्या मृत्यूमुळे आगाव कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्याच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।